काल तांदूळवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेमध्ये जे 8 जण मयत झालेले आहेत त्यांना पहिल्यांदा मी श्रद्धांजली अर्पण करतो। काल या दुर्दैवी घटनेत जे मयत झालेत हे पंढरपूर कॉटेजला आणले असता त्यांचं शवविच्छेदन झाल्यानंतर ते मृतदेह घरी नेण्यासाठी किंवा स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी शववाहिका नव्हती, त्यामुळं मंदिर समितीच्या गाड्या तिथं बोलवावं लागल्या। ही खरंच दुर्दैवी घटना आहे। काल तांदूळवाडी परिसरामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली असताना त्या घटनेमध्ये 8 नागरिकांचा प्राण गेलेले आहेत। हे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे आलेले असताना शवविच्छेदनानंतर ते मृतदेह त्यांच्या घरी स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी शववाहिका नसल्यामुळे त्या मृतदेहाला 2-3 तास ते मृतदेह तिथंच ठेवण्यात आले। पंढरपूर नगरपालिकेला सार्वजनिक आरोग्य विभागाने लाखो रुपयाच्या 2 शववाहिका दिलेल्या असताना ह्याचा वापर फक्त ह्याच्यासाठी होत आहे, देखाव्यासाठी होत आहे। गाड्या ह्या शववाहिका धूळ खात पडत आहे। तरी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाला, नगराध्यक्षांना मी एक इथून इशारा देतो की हे शववाहिका जर ह्याचा वापर जर नाही झाला तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल। काल राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, पालकमंत्री जयाभाऊ असतील, प्रशांतराव परिचारक असतील, समाधानदादा अवतडे असतील, यांना ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिलेली आहे। तरी नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर ह्या शववाहिका जर चालू नाही केल्या तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल।